माहूरची रेणुकादेवी 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्वाचं शक्तिपीठ. रेणू नावाच्या राजाची कन्या आणि महर्षी जमदग्नी यांची पत्नी. एका पौराणिक कथेनुसार देवीने एका राजाच्या पत्नीला पाणी भरून दिल्याने महर्षी जमदग्नींना राग आला. रागाच्या भरात मातेचे डोके धडापासून वेगळं करण्यास सांगितले. त्यांनी आपल्या 4ही पुत्रांना आज्ञा दिली, परंतु कोणीही त्यांची आज्ञा पाळली नाही. त्यामुळे जमदग्नींनी आपल्या 4ही पुत्रांना भस्म केले. नंतर त्यांनी परशुरामांना आज्ञा दिली. वडिलांच्या आज्ञेचा आदर म्हणून परशुरामांनी मातेचा शिरच्छेद केला. त्यानंतर परशुरामांनी वडिलांकडून वर मागितला आणि आई रेणुका आणि भावांना जिवंत केले. त्या क्षणी मातेच्या आत्म्याची अनेक रूपं तयार झाली आणि ती सर्वत्र पसरली. आज मातेचे शिर माहूर गडावर आढळते. त्याला तांदळा असेही म्हणतात. देवीचे मंदिर 13व्या शतकात देवगिरीच्या राजाने बांधले आहे असे सांगितले जाते. मातेचा मुखवटा 5 फूट उंच असून 4 फूट रुंद आहे. गाभाऱ्याचे द्वार चांदीने माखवले आहे. देवीला विड्याच्या पानाचा प्रसाद दिला जातो. त्याला तांबूल असेही म्हटले जाते. त्याचे शरीर अलिबाग येथे आढळते. तिने कुंभासूर नावाच्या राक्षसाचा वध करून आज ती पद्माक्षी रेणुका या नावाने ओळखली जाते.